नमस्कार. आज आपण पुन्हा एकदा नवीन टॉपिक सह भेटत आहोत. टॉपिक आहे राजकीय पक्ष आणि हा टॉपिक महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 10वी पुस्तकातील राज्यशास्त्र या विषयातील टॉपिक आहे. तर राजकीय पक्षांबद्दल आपल्याला नेहमी माहित असतं. काही प्रादेशिक राजकीय पक्ष असतात, काही राष्ट्रीय लेवल पातळीचे प्रादेशिक पक्ष असतात, मग राष्ट्रीय लेवलचे पक्ष असतात, प्रादेशिक पक्ष असतात. मग या पक्षांना तयार होण्यासाठी कोणत्या नियम अटी लागतात, त्या पक्षांचं नक्की विचारसरणी काय असते, पक्षांचं चिन्ह कोणतं असतं, त्यांना ते दिलं कसं जातं, हे आपल्याला पूर्णपणे ह्या धड्यामध्ये पाहायचं आहे. तर चला सुरू करूया आपण. राजकीय पक्ष. जास्त वेळ न घालवता जर तुम्ही चॅनलवर आज प्रथम व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. तर आपण आज धडा पाहणार आहोत राजकीय पक्ष. तुम्हाला अनेक राजकीय पक्षांबद्दल माहिती असेल. मग त्याच्यामध्ये काही पक्ष हे एका राज्यापर्यंत मर्यादित असतात, तर काही पक्ष हे पूर्ण देश पातळीपर्यंत मर्यादित असतात. मग ते का असतात तर त्यांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या नियम व अटींची पूर्ण पूर्तता केलेली असते. त्यामुळं निवडणूक आयोग त्यांना एका राष्ट्रीय पातळीला पण मान्यता देतं आणि काही पक्ष असतात त्यांना राज्य पातळीला मान्यता देते. तर आपण मागील पाठात आपण संविधानाची वाटचाल पाहिली. आपण तो धडा क्रमांक 2 जो पाहिला निवडणूक प्रक्रिया, याच्या अगोदरचा एक धडा आहे, तो नवीन एका व्हिडिओमध्ये आहे, तो व्हिडिओ तुम्ही सुद्धा पहा. तर संविधानाची वाटचाल व निवडणूक प्रक्रियांचे स्वरूप समजून घेतले. सामान्य जनता, लोकशाही प्रतिनिधित्व आणि निवडणुका या सर्वांना जोडणारा सर्वात महत्वाचा दुवा म्हणजे राजकीय पक्ष असतो. बघा, सामान्य जनता आणि लोकशाही प्रतिनिधित्व आणि निवडणुका हे सर्वांना जोडणारा एक कोण असतो? राजकीय पक्ष. यांचा दुवा असतो. मग आपण राजकारणाविषयी जे ऐकतो अथवा वाचतो ते बरेचसे पक्षांशी संबंधित असते. राजकीय पक्षांचे अस्तित्व सर्व लोकशाही व्यवस्थेमध्ये असते. किंबहुना लोकशाहीमुळे राजकीय पक्ष सत्तेसाठी स्पर्धा करतात. प्रस्तुत पाठात आपण भारतातल्या राजकीय पक्ष पद्धतीची ओळख करून घेणार आहोत. लोकशाही पद्धतीमध्ये आपण आपला प्रतिनिधी एका पदावर पाठवू, पण त्या पदावर तो प्रतिनिधी आल्यानंतर तो प्रतिनिधी ज्या पक्षाशी संबंधित आहेत, थोडक्यात त्या पक्षाची काय ते सत्ता स्थापन होते. या लोकशाही पद्धतीच्या प्रकारामुळे राजकीय पक्ष या सत्तेच्या स्पर्धेमध्ये उतरतात. मग आपल्या शाळेमध्ये किंवा आपल्या परिसरात आपण अनेक गट पाहतो, संस्था पाहतो अथवा संघटना कोणत्या तरी कामाचा पाठपुरवठा करताना पाहिल्या असतील. सार्वजनिक प्रश्न सोडवण्यासाठी एखादी संघटना ही पुढाकार घेते. मग आपण आपल्या विविध समस्या ज्यावेळेस सरकारसमोर मांडतो, या सरकारसमोर ह्या समस्या घेऊन जाण्याचं काम कोण करतं? विविध संघटना करतात, विविध राजकीय पक्ष करतात, विविध संस्था करतात. विविध चळवळीच्या आंदोलनाविषयी काही तुम्ही वाचतात. याचा अर्थ असा की समाजात ज्या प्रकारे गट, संस्था, चळवळी सक्रिय असतात त्याच प्रकारे राजकीय पक्षही निवडणुका लढवण्यात पुढाकार घेताना दिसतात. आणि आपल्याला याच राजकीय पक्षांबद्दल ह्या पाठामध्ये माहिती घ्यायची आहे. तर तुम्हाला प्रश्न पडेल, राजकीय पक्ष म्हणजे काय? की राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात तेव्हा त्या संघटनांना राजकीय पक्ष असे म्हटले जाते. आता राजकीय सत्ता स्थापन करायची, सत्तेमध्ये यायचंय, विविध जनतेला दिलेली आश्वासनं पूर्ण करायची आहेत, विविध जनतेची कामं करायची आहेत. मग त्या राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात तेव्हा त्याला आपण काय म्हणतो? त्या संघटनांना काय म्हणतो? राजकीय पक्ष असे म्हणतो. नेहमी लक्षात ठेवा, राजकीय पक्ष म्हणजे निवडणूक लढवून ती जिंकण्यासाठी व त्यानंतर सत्ता मिळवून आपल्या पक्षाचे शासन स्थापन करणाऱ्या लोकांचा गट होय. आणि राजकीय पक्ष म्हणजे काय? निवडणूक लढवायची, निवडणूक लढवून प्रतिनिधी निवडून आणायचे आणि प्रतिनिधी निवडल्यानंतर काय मिळवायचे? सत्ता मिळवून आपल्या पक्षाचे शासन काय करायचे? स्थापन करायचे. असा या लोकांच्या गटाला आपण काय म्हणतो? राजकीय पक्ष. ठीक आहे. त्यानंतर प्रत्येक राजकीय पक्षाची काही ठळक वैशिष्ट्य आहेत.
काय असतात ठळक वैशिष्ट्ये. मग काय सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य पुस्तक म्हणतं आपल्याला राजकीय पक्षांचं सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य जर काय असेल तर ते आहे सत्ता मिळवणे. काय असेल? सत्ता मिळवणे. दुसरं वैशिष्ट्य काय आहे? प्रत्येक पक्षाची राजकीय पक्षाची विचारसरणीचा आधार वेगळा आहे. प्रत्येक राजकीय पक्षाचा पक्ष कार्यक्रम असतो. त्यानंतर सरकार स्थापन करणे हे एक वैशिष्ट्य आहे. त्यासोबत शासन व जनता यांच्यातील दुवा म्हणजे शासनाचे काही निर्णय लोकांपर्यंत पोहोचवणे, लोकांचे काही समस्या प्रश्न मुद्दे शासनापर्यंत पोहोचवणे यासाठी कोण असतं प्रमुख? राजकीय पक्ष. त्यासोबत यामध्ये आपल्याला एवढे मुद्दे आता पाहिजे. सगळ्यात पहिला मुद्दा बघू, सत्ता मिळवणे. सगळ्यात पहिला मुद्दा कोणता आहे? सत्ता मिळवणे. तर राजकीय पक्षांचा हेतू केवळ निवडणुकांच्या माध्यमातून सत्ता मिळवणे हाच असतो. राजकीय पक्षांचा हेतू पहिला सत्ता स्थापन करणेच आहे. आणि तो सत्ता कशापासून स्थापन करायची? निवडणुकांच्या माध्यमातून सत्ता मिळवणे हाच असतो. त्यामुळे सत्तेसाठी विविध राजकीय पक्ष परस्परांशी सतत स्पर्धा करतात. अशी स्पर्धा करण्यात अयोग्य काहीच नाही. म्हणजे एखाद्या राजकीय पक्षाला जर वाटत असेल त्या पक्षाची सत्ता स्थापन व्हावी त्यामध्ये अयोग्य काहीच नाही. परंतु स्पर्धेचे स्वरूप मात्र निकोप असावे. या स्पर्धेमुळे कोणालाही काय नाही झाले पाहिजे, कोणाचे नुकसान नाही झालं पाहिजे. ही स्पर्धा नेहमी कशी असावी? निकोप असावी. त्यानंतर राजकीय पक्षाचं दुसरं वैशिष्ट्य काय आहे की विचारसरणीचा आधार. प्रत्येक राजकीय पक्षाचं एक ठरलेली काय असते? विचारसरणी असते. तो पक्ष त्या विचारसरणीवर काम करत असतो आणि लोकांपर्यंत पोहोचत असतो आणि लोकांपर्यंत पोहोचून सत्तेमध्ये येत सुद्धा असतो. त्याच्यामध्ये काय? प्रत्येक राजकीय पक्ष काही धोरणांचा विचारांचा पुरस्कार करणारा असतो. सार्वजनिक प्रश्नांबाबत पक्षांची एक विशिष्ट भूमिका असते. या सर्वांच्या समावेशातून पक्षाची विचारसरणी तयार होते. जर शेतकरी संघटनेसंदर्भित एखादा राजकीय पक्ष असेल तर तो शेतकरी कामगार वर्ग यांच्यावर काय करतो? लक्ष केंद्रित करतो आणि या मुद्द्यांवरती सत्य देण्याचा प्रयत्न करतो आणि शेतकरी आणि कामगार वर्गांचे प्रमुख प्रश्न जे असतील ते सोडवण्याचा प्रयत्न करतो. काही पक्ष असतात ते सांस्कृतिक वारसा घेऊन पुढे सरत असतात, तर काही पक्ष असतात कष्टकरी कामगार वर्ग सामान्य वर्ग इत्यादी गोष्टींवरती लक्ष केंद्रित करून स्वतःच्या पक्षाची विचारसरणी मांडून लोकांपर्यंत पोहोचून सत्य देण्याचा काय करतात? प्रयत्न करतात आणि त्यानंतर त्या लोकांचे प्रश्न सोडवण्याचा सुद्धा काय करतात? प्रयत्न करतात. यालाच आपण म्हणतो विचारसरणीचा आधार. ही विचारसरणी ज्यांना योग्य वाटते लोक त्या पक्षाला पाठिंबा देतात आणि एखाद्या पक्षाची विचारसरणी जर लोकांना पटली आवडली तर ते लोक काय करतात? त्या विचारसरणीच्या आधारावर त्या राजकीय पक्षाला पाठिंबा देतात, त्यांच्या उमेदवाराला मतदान करतात आणि त्या पक्षाला सत्तेत येण्यासाठी काय करतात? एक लोकशाही मार्गाने मदत करतात. पक्षाला लोकांचा जो पाठिंबा मिळतो त्याला त्या पक्षाचा जनाधार असे म्हटले जाते. आधुनिक काळात सर्वच राजकीय पक्षांची विचारसरणी सारखीच दिसते. त्यामुळे पक्षांमध्ये विचारसरणीवर आधारित फरक करणे आता खूप अवघड झालेले आहे. आणि आज जर आपण पाहायला गेलो तर भरपूर आणि बऱ्यापैकी राजकीय पक्षांची काय झाली? विचारसरणी एकच बऱ्यापैकी सेम झाली. 95% सेम म्हणू शकतो आपण. कारण सगळे पक्ष आज शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर बोलतात, सगळे पक्ष आज कामगारांच्या मुद्द्यावर बोलतात, सगळे पक्ष आज सांस्कृतिक मुद्द्यावर बोलतात. आणि या मुद्द्यांचा विचार जर आपण केला तर कोणत्याही पक्षाची विचारसरणी आता आपण अशी त्यात फरक करू शकत नाही. पुढचा आहे पक्ष कार्यक्रम. आता तुम्हाला प्रश्न पडेल पक्ष कार्यक्रम म्हणजे काय? तर विचारसरणी प्रत्यक्षात आणण्यासाठी राजकीय पक्ष त्यावर आधारित कार्यक्रम निश्चित करतात. सत्ता मिळाली की या कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जाते. सत्ता नाही मिळाली तरी कार्यक्रमाच्या आधारे लोकांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न राजकीय पक्ष करतात. निवडणुकीच्या वेळेस विविध राजकीय पक्ष पक्षाच्या विचारसरणीच्या आधारावर लोकांना विविध आश्वासन देतात आणि सत्तेमध्ये आल्यावर ते आश्वासन ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. परंतु सत्ता जर मिळाली नाही तरी
लोकांचा पाठिंबा मिळवण्यासाठी सरकारवर दबाव आणून ते आश्वासने पूर्ण करायचा प्रयत्न हे राजकीय पक्ष करतात. त्यांना आपण काय म्हणतो, राजकीय कार्यक्रम. पुढचा मुद्दा आहे सरकार स्थापन करणे. पुढचा मुद्दा कोणता आहे, सरकार स्थापन करणे. मग राजकीय पक्षाचं हे पण वैशिष्ट्य आहे. पहिलं वैशिष्ट्य आपण काय बघितलं, सत्ता मिळवणे. पहिलं वैशिष्ट्य काय बघितलं आपण, सत्ता मिळवणे. दुसरं वैशिष्ट्य काय, विचारसरणीचा आधार. तिसरं वैशिष्ट्य पक्ष कार्यक्रम. चौथं वैशिष्ट्य काय आहे, सरकार स्थापन करणे. तर राजकीय पक्षाचे वैशिष्ट्य असते सरकार स्थापन करणे. तर राजकीय पक्ष सरकार स्थापन करतात आणि देशाचा राज्यकारभार करतात. अर्थात हे कार्य निवडणुकीत बहुमत मिळणाऱ्या पक्षाचे असते. ज्या पक्षांना बहुमत मिळत नाही ते विरोधी पक्ष म्हणून कार्य करतात. ज्या पक्षाचे निवडणुकीमध्ये सर्वात जास्त सदस्य किंवा उमेदवार निवडून येतात त्या पक्षाची सत्ता काय स्थापन होते आणि तो पक्ष सत्तेत राहून विविध कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. परंतु ज्या पक्षाला बहुमत मिळत नाही, म्हणजे जास्त उमेदवार त्यांचे निवडून येत नाहीत, त्या पक्षाला विरोधी पक्षामध्ये बसून विविध कामांचा पाठपुरावा करून सरकारवरती विविध प्रकारे दबाव आणून लोकशाहीच्या मार्गाने कामे पूर्ण करून घ्यावी लागतात. पुढचं वैशिष्ट्य काय, शासन व जनता यांच्यातील दुवा. सर्व राजकीय पक्ष शासन व जनता यांच्यातील काय आहे, दुवा आहे. राजकीय पक्ष शासन आणि जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात. जनतेच्या मागण्या आणि गाऱ्हाणे शासनापर्यंत पोहोचवण्याचे कार्य राजकीय पक्ष करतात. तर शासन पक्षामार्फत आपल्या धोरण कार्यक्रमांना पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करते. मग जनतेचे काही मुद्दे असतील, जनतेचे काही समस्या असतील, जनतेचे काही विविध कार्यक्रम असतील, ते मुद्दे राजकीय पक्ष काय करतात, शासनापर्यंत पोहोचवतात. आणि शासनाचे काही विविध योजना असतील, कार्यक्रम असतील, ते लोकांपर्यंत पोहोचवायचं काम कोण करतं, जनतेपर्यंत पोहोचवायचं काम कोण करतं, राजकीय पक्ष. राजकीय पक्षांचं हे एक वैशिष्ट्य होतं की जनता व शासन यांच्यातील मधला दुवा म्हणून हे राजकीय पक्ष काय करतात, कार्य करतात. तर तुम्हाला आता सर्वांना समजलं असेल की राजकीय पक्षांचं महत्वाचे वैशिष्ट्य कोणते, तर सत्ता मिळवणे, विचारसरणीचा आधार, पक्ष कार्यक्रम, त्यासोबत सरकार स्थापन करणे आणि शासन व जनता यांच्यातील दुवा. तर तुम्हाला हे पॉइंट समजले असतील. याच्यामध्ये काही तुम्हाला असे मुद्दे असतील जे समजले असतील ते कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही टाकू शकतात. त्याच्यावरती आपण नक्कीच एक नवीन व्हिडिओ बनवू. त्यानंतर भारतातील पक्ष पद्धतीचे बदलत चाललेले स्वरूप. आता हा एक मुद्दा खूप महत्वाचा आहे. भारतामध्ये पक्ष पद्धतीने अनेक बदल होत असतात आणि ते बदल आपण नेहमी कुठे पाहतो, बातम्यांवरती पाहतो आणि आपल्या वर्तमानपत्रामध्ये पाहतो, ऐकतो. आणि काही बदल आपल्याला आवडतात सुद्धा, काही बदल आपल्याला आवडत सुद्धा नाहीत. ते प्रत्येकाच्या एक विचारसरणीवर अवलंबून असतं. तर बघा, स्वतंत्रोत्तर काळात काँग्रेस हा एक प्रबळ पक्ष होता. सुरुवातीला स्वतंत्रोत्तर काळात भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सगळ्यात प्रबळ पक्ष म्हणून ओळखला जाणारा कोणता पक्ष, काँग्रेस पक्ष. काही अपवाद वगळता केंद्र व राज्य पातळीवर या पक्षाला बहुमत होते. भारतातील राजकारणावर या पक्षाची पकड होती. म्हणून या काळातील पक्ष पद्धतीचे वर्णन एक प्रबळ पक्ष पद्धती असे केले जाते. काय होत, ज्यावेळी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुरुवातीला काँग्रेस हा पक्ष सगळ्यात जास्त स्ट्रॉंग मानला जायचा. कारण या पक्षाला काही प्रदेश वगळता भरपूर प्रदेशांमधून काय होते, जनतेचं एक पाठबळ होतं. म्हणून या पक्षाला आपण काय म्हणतो, एक प्रबळ पक्ष म्हणून याला ओळखतो. त्यानंतर पुढे काय झालं, एक प्रबळ पक्ष पद्धतीला 1977 मध्ये आव्हान दिले गेले. हे आव्हान काँग्रेसोत्तर पक्षांनी एकत्र येऊन दिले गेले. आणि लोकशाहीमध्ये अनेक पक्ष एकत्र येऊन सुद्धा काय करू शकतात, एक निवडणूक लढू शकतात. आणि 1977 मध्ये मात्र हेच झालं. तर काय झालं, तर काँग्रेस पक्ष वगळता इतर पक्ष एकत्र आले आणि ह्या इतर पक्षांनी एकत्र येऊन काय केलं, सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न केला. 1989च्या लोकसभा निवडणुकीनंतर राजकारणात एकाच पक्षाचे वर्चस्व असणे ही बाब संपुष्टात आली. त्यानंतरच्या काळात अनेक पक्षांनी एकत्र येऊन आघाडी शासन निर्माण आघाडी सरकार स्थापन करण्याचे प्रयोग भारतीय जनता पक्ष व काँग्रेस या दोन्ही पक्षांनी केली. आणि आघाडी शासन म्हणजे काय, आघाडी सत्ता स्थापन म्हणजे काय, तर दोन पक्ष किंवा दोनपेक्षा अधिक पक्ष काय करतात, एकत्र येतात
आणि एकत्र येऊन काय करतात, त्यांचे बहुमत स्पष्ट करतात आणि सत्ता स्थापन करतात. आणि हे करण्याचं काम दोघांनी केलं, काँग्रेसनेही केलं आणि भाजपनेही केलं. मग आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते हा समज आपल्या देशातील पक्ष पद्धतीने खोटा ठरवला. आघाडीचे शासन ही बाब आता भारताच्या राजकीय व्यवस्थेत स्थिरावली आहे आणि सर्वांना वाटतं दोन किंवा अनेक पक्ष एकत्र येऊन कसे काम करतील. मात्र भारतातील लोकशाही पद्धतीतील या सर्व पक्षांनी हा समज मात्र खोटा ठरवला आणि आघाडी पद्धतीतील सत्ता स्थापनाने योग्य कारभार, देशाचा योग्य कारभार, सुरळीत कारभार चालवून काय केले, हा समज काय ठरवला, खोटा ठरवला. त्यासोबत इथपर्यंत तुम्हाला समजलं सगळ्यांना. मग भारतातील पक्ष पद्धतीचे बदलते स्वरूप तुम्ही पाहिलं आहे. 1977 पर्यंत एक काँग्रेस हा प्रबळ पक्ष होता. त्यानंतर 1989 नंतर मात्र हे सगळं काय झालं, आघाडी सत्ता स्थापनेमुळे हे सगळं संपुष्टात आलं. त्यानंतर आघाडी सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न कोणी केला, काँग्रेसनेही केला आणि भारतीय जनता पक्षाने सुद्धा केला. आणि त्यानंतर आघाडी शासनातून एक अस्थिरता निर्माण होते हा समज मात्र या पक्षांनी काय केला, खोट्यात पाडला. मग त्यानंतर तुम्हाला एक नेहमी प्रश्न पडतो, एक पक्ष पद्धत म्हणजे काय, द्विपक्ष पद्धत म्हणजे काय आणि बहुपक्ष पद्धत म्हणजे काय. तर या तिन्ही पक्ष पद्धतीमध्ये आपण काय करू, समजून घेऊ एक पक्ष पद्धत म्हणजे काय. तर एक पक्ष पद्धत म्हणजे काय, तर एकाच राजकीय पक्षाच्या हाती सत्ता दीर्घकाळ असल्यास व अन्य कोणतेच पक्ष राजकारणात प्रभावी नसल्यास त्या पक्ष पद्धतीला एक पक्ष पद्धत असे म्हणतात. एकच राजकीय पक्ष आणि एकाच राजकीय पक्षाच्या हातात सत्ता दीर्घकाळ राहते आणि दुसरा कोणताही पक्ष या सत्तेमध्ये काय नसतो, प्रबळ नसतो, त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतो, एक पक्ष पद्धत. त्यानंतर द्विपक्ष पद्धत म्हणजे काय, राजकारणात दोन राजकीय पक्ष प्रभावी असतात आणि आलटून पलटून या दोन राजकीय पक्षांच्या हाती सत्ता जाते, तेव्हा ती शासन पद्धत द्विपक्ष पद्धत असे म्हटले जाते. आणि राजकारणामध्ये जर अशी कोणती दोन पक्ष असतात ते खूप प्रबळ आहेत आणि त्या प्रबळ पक्षांना लोकांचा पाठिंबा कसा मिळतो, आलटून पलटून मिळतो आणि त्यांची सत्ता स्थापन करण्याचा त्यांना एक चान्स मिळतो, तो कसा मिळतो, आलटून पलटून मिळतो. त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतो, द्विपक्ष पद्धती. त्याला काय म्हणतो, द्विपक्ष पद्धती. आता बहुपक्ष पद्धती म्हणजे काय बघा, तर अनेक राजकीय पक्ष सत्तेच्या स्पर्धेत असतात आणि सर्वांचा कमी अधिक प्रमाणात राजकीय प्रभाव असतो, अशी पद्धत बहुपक्ष पद्धत असे म्हणून ओळखले जाते. आणि राजकारणामध्ये काही देशांमध्ये असं होतं, भारत देश पण असाच आहे, बहुपक्ष पद्धत आहे. इथे प्रत्येक प्रदेशामध्ये जर गेला आपण, दक्षिण भारतात गेलं किंवा मध्य भारतामध्ये गेलं किंवा उत्तर भारतामध्ये गेलं, पूर्व भारतामध्ये गेलं, तर काही असे पक्ष आहेत की त्यांना स्थानिक स्तरावरती खूप पाठबळ मिळतं आणि अशा पद्धतीच्या राजकारणाला, अशा पद्धतीच्या राजकीय परिस्थिती आपण काय म्हणतो, बहुपक्ष पद्धत असे म्हणतो. काय म्हणतो, बहुपक्ष पद्धत असे म्हणतो. तर मला असं वाटतंय की तुम्हाला एक पक्ष पद्धत म्हणजे काय, द्विपक्ष पद्धत म्हणजे काय आणि बहुपक्ष पद्धत म्हणजे काय, तिन्ही टॉपिक समजले असतील. तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीला आपण एनडीए म्हणतो, लक्षात घ्या. तुम्ही नेहमी टीव्हीवरती ऐकतात एनडीए, युपीए आणि संयुक्त पुरोगामी आघाडीला आपण काय म्हणतो, युपीए असं म्हणतो. त्यानंतर पुढे आपल्याला पाहायचं आहे की राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता कशी मिळते, खूप महत्वाचं आहे. IMP सर्वांसाठी IMP आहे. जेवढे जण कोण बघताय, कोण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताय त्यासाठी पण IMP आहे आणि कोण एक मनोरंजन म्हणून हा व्हिडिओ पाहतोय त्यांच्यासाठी पण महत्वाचे आहे की एखाद्या पक्षाला मान्यता कशी मिळते, त्याचे नियम काय असतात, त्याचे निकष काय असतात, त्याच्या अटी काय असतात, निवडणूक आयोगाने त्यासाठी काय नियम ठरले आहेत. तर बघा, 4 किंवा अधिक राज्यांमध्ये, किती, 4 किंवा अधिक राज्यांमध्ये किंवा विधानसभेच्या मागील निवडणुकीत किमान 6%, किती टक्के, 6% वैध मते मिळवणे आवश्यक असते. तसेच मागील निवडणुकीत कोणत्याही राज्यातून अथवा राज्यामधून किमान किती सदस्य, 4 सदस्य, किती सदस्य, 4 सदस्य लोकसभेवर निवडून आले पाहिजेत. हा एक पहिला नियम, हा एक पहिला निकष झाला. दुसरा निकष काय म्हणतो, किंवा तुमचा हा जर नियम पूर्ण होत नसेल तर किंवा दुसरा काय सांगतो, एकूण लोकसभा मतदारसंघाच्या
2% मतदारसंघांमधून तसेच किमान 3 राज्यांमधून उमेदवार निवडून येणे आवश्यक असते, तरच तुम्हाला राष्ट्रीय पक्ष म्हणून काय मिळतो, मान्यता मिळते. राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता कधी मिळते, 4 किंवा त्यापेक्षा अधिक लोकसभेमध्ये किंवा विधानसभेमध्ये 6% वैध मते मिळाली पाहिजेत. तसेच लोकसभेवर किती सदस्य निवडून गेले पाहिजेत, 4 सदस्य निवडून गेले पाहिजेत. हा नियम पूर्ण होत नसेल तर तुमच्याकडे किंवा अजून एक ऑप्शन आहे, एकूण लोकसभा मतदारसंघाच्या किमान 2% मतदारसंघांमधून तसेच किमान 3 राज्यांमधून उमेदवार निवडून येणे आवश्यक असते आणि तेव्हा तुमच्या पक्षाला एक राष्ट्रीय पक्ष म्हणून काय मिळते, मान्यता मिळते. आता पुढे आहे प्रादेशिक किंवा राज्य पातळीवर पक्ष, जसं की शिवसेना, जसं महाराष्ट्रामध्ये शिवसेना आहे, महाराष्ट्रामध्ये मनसे आहे, असे पक्ष त्यांना प्रादेशिक मान्यता आहे आणि राज्य पातळीवर मान्यता आहे. तर प्रादेशिक किंवा राज्य पातळीवर पक्षाला मान्यता मिळायची असेल तर कोणते निकष पूर्ण करायला पाहिजेत तर आपण पाहूया. तर बघा, लोकसभा किंवा विधानसभेच्या मागील निवडणुकीत किमान तुम्हाला तुमच्या पक्षाला उमेदवाराला 6% मते मिळणे आवश्यक असते, तर किमान 2 सदस्य विधानसभेवर निवडून येणे आवश्यक असते. किंवा दुसरी अट, ही अट पूर्ण होत नसेल तर किंवा काय सांगितलंय, विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या किमान 3% जागा, किमान किती टक्के जागा, 100 जागा असतील तर 3 जागा म्हणजे 3% जागा किंवा किमान 3 जागा प्राप्त करणे आवश्यक असते. 3% किंवा किमान 3 जागा कुठल्या, विधानसभेच्या. जर तुम्ही एवढ्या जागा जिंकत असाल तर तुमच्या पक्षाला एक प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळते. समजलं सगळ्यांना? 2 मुद्दे समजले, राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्ष. त्यानंतर आता राष्ट्रीय पक्ष कोणते कोणते भारतामध्ये, प्रमुख राष्ट्रीय पक्ष. तर प्रमुख राष्ट्रीय पक्ष आपल्याला पाहायचंय. सगळ्यात पहिला आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. स्थापना कधी झाली, 1885. कधी झाली, 1885. स्थापनेच्या वेळी काँग्रेस ही सर्वसमावेशक स्वरूपाची राष्ट्रीय स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणारी एक चळवळ होती. त्यामुळे भारतात त्यात विविध विचारसरणीचे गट एकत्र आले. स्वतंत्रोत्तर काळात एक काँग्रेस एक सर्वात प्रभावी पक्ष म्हणून आकारास आला. धर्मनिरपेक्ष, सर्वांगीण विकास, दुर्बल घटकांसाठी आणि अल्पसंख्याक वर्गांसाठी समान हक्क, व्यापक समाज कल्याण हे या पक्षाचे सुरुवातीपासूनचे धोरण आहे. पक्षाचे धोरण काय, पक्ष स्थापना 1885. पक्षाचं प्रमुख धोरण काय, धर्मनिरपेक्षता, सर्वांगीण विकास, दुर्बल घटकांसाठी आणि अल्पसंख्याक वर्गांसाठी समान हक्क, व्यापक समाज कल्याण हे या पक्षाचे सुरुवातीपासूनचे धोरण आहे. त्यानुसार या पक्षाने अनेक कार्यक्रमही राबवले. लोकशाही, समाजवाद, आंतरराष्ट्रीय शांतता व सामाजिक समता यावर या पक्षाचा विश्वास आहे. तर काँग्रेस पक्ष स्थापना 1885. त्यांचे प्रमुख विचार काय, धोरण काय, धर्मनिरपेक्षता, सर्वांगीण विकास, दुर्बल घटकांसाठी आणि अल्पसंख्याक वर्गासाठी समान हक्क, व्यापक समाज कल्याण हे या पक्षाचे सुरुवातीपासूनचे धोरण आहे. दुसरा पक्ष म्हणजे कोणता, दुसरा पक्ष आहे भारतीय कम्युनिस्ट पक्ष. मार्क्सवादी विचारसरणीवर आधारलेल्या या पक्षाची स्थापना 1925 मध्ये झाली. या पक्षाची स्थापना काय झाली, 1925 मध्ये या पक्षाची काय झाली, स्थापना झाली. भारतातला हा एक जुना पक्ष आहे. ह्या पक्षाचं प्रमुख पक्ष कार्य काय आहे, मजूर, कष्टकरी वर्ग, कामगारांच्या हितासाठी हा पक्ष कार्य करतो. या पक्षाचा भांडवलशाहीला विरोध आहे. या पक्षाचा कशाला विरोध आहे, भांडवलशाहीला विरोध आहे. 1960च्या दशकात चीन व सोव्हिएत युनियन या दोन्ही साम्यवादी देशांपैकी कोणाचे नेतृत्व स्वीकारायचे यावरून या पक्षातील नेत्यांमध्ये वैचारिक मतभेद निर्माण झाले व भारतीय कम्युनिस्ट पक्षामध्ये फूट पडली व त्यातून भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी हा 1964 साली काय झाला, स्थापन झाला. भारतीय कम्युनिस्ट पक्ष 1925 साली स्थापन झाला आणि त्यानंतर या पक्षांनी मजुरांसाठी कार्य केले, कष्टकरी वर्गांसाठी कार्य केले, कामगारांसाठी कार्य केले. पण कालांतराने सोव्हिएत युनियन ज्या वेगळी झाली त्यावेळेस नक्की नेतृत्व कोणाचं स्वीकारायचं, चीनचं स्वीकारायचं का सोव्हिएत युनियनचं स्वीकारायचं, यावरून या पक्षामध्ये मतभेद तयार झाले आणि या मतभेदातून एक फूट पडली पक्षामध्ये आणि दुसरा पक्ष स्थापन झाला. तो म्हणजे कोणता, भारतीय कम्युनिस्ट पक्ष. स्थापना कधी,
1964. त्यानंतर पुढील पक्ष आहे भारतीय जनता पक्ष सॉरी. तर याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष सध्या केंद्र स्तरावर काय सत्तेमध्ये आहे 2025 साली. आता जे चालू साल याच्यामध्ये तो सत्तेमध्ये आहे. तर या भारतीय जनता पक्षाचा आपण इतिहास बघू. भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय स्तरावर एक महत्वाचा पक्ष आहे, बरोबर. भारतीय जनसंघ पक्ष सुरुवातीला असं नाव होतं पक्षाचे भारतीय जनसंघ पक्ष 1951 मध्ये स्थापन झाला. पुढे 1977 मध्ये स्थापन झालेल्या जनता पक्षात भारतीय जनसंघ पक्ष काय झाला, विलीन झाला म्हणजे त्यांनी काय केलं, त्यांचे पूर्ण गट कशामध्ये केला, भारतीय जनता पक्षामध्ये काय केला, भारतीय जनसंघ पक्ष कशामध्ये विलीन झाला, भारतीय जनता पक्षामध्ये विलीन झाला. परंतु जनता पक्षाचे हे स्वरूप फार काळ टिकले नाही. पक्ष फुटला व त्यातील भारतीय जनसंघाने भारतीय जनता पक्ष या नावाने 1980 साली नवीन संघाची पक्षाची स्थापना केली. तर आपण भारतीय जनता पक्ष जर गट ह्या पक्षाचं नाव ऐकलं तर खरं 1980 मध्ये स्थापन झाला. किती मध्ये स्थापन झाला, 80 मध्ये स्थापन झाला. मात्र सुरुवात थोडी कुठून झाली, 1951 पासून झाली. त्यानंतर 1977 आणि त्यानंतर पुन्हा भारतीय जनता पक्ष हे नाव काय झालं 1980 साली हा पक्ष स्थापन झाला. प्राचीन भारतीय संस्कृती परंपरा यांचे जतन केले पाहिजे अशी या पक्षाची प्रमुख भूमिका आहे. पक्षाची प्रमुख भूमिका आहे प्राचीन भारतीय संस्कृती जपणे, त्यासोबत परंपरा आणि यांचे जतन झाले पाहिजे, हे या पक्षाची काय प्रमुख भूमिका आहे. आपण सुरुवातीला पाहिलं राजकीय पक्षांचे वैशिष्ट्य, त्यामध्ये विचारसरणी होती आणि पक्षाचे कार्यक्रम होते. तर ह्या भारतीय जनता पक्षाची विचारसरणी काय आहे, तर प्राचीन भारतीय संस्कृती परंपरा यांचे जतन झाले पाहिजे. त्यासोबत आर्थिक सुधारणांवर या पक्षाचा अधिक भर आहे. पुढचा पक्ष आहे भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी. कोणता, भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी. भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी या पक्षाचं आपण विचारसरणी आणि कार्य पाहायला गेलं तर समाजवाद, धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही यांचा हा पक्ष पुरस्कार करतो. साम्राज्यवादास या पक्षाचा विरोध आहे. त्यासोबत कामगार, शेतकरी, शेतमजूर यांच्या हितसंबंधाची जपणूक करणे हे या पक्षाचे धोरण आहे. तर तुम्हाला भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी तुम्हाला अर्थ का, म्हणजे तुम्हाला हे जे पक्षाची विचारसरणी आता समजली असेल. तर पुढचा पक्ष आहे बहुजन समाज पक्ष. कोणता, बहुजन समाज पक्ष. बहुजन समाज पक्ष हा समाजवादी विचारसरणीचा पक्ष आहे. बहुजनांचे हित हे या पक्षाचे उद्दिष्ट असून 1984 साली या पक्षाची स्थापना झाली. माहित असायला पाहिजे, बहुजन समाज पक्षाची स्थापना काय झाली, 1984 साली झाली. यामध्ये दलित, आदिवासी, इतर मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक यांचा समावेश बहुजन या शब्दात होतो. तर बहुजन या शब्दाचा अर्थ यासाठी काय आहे, दलित, आदिवासी, इतर मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक यांचा समावेश बहुजन या शब्दात होतो. बहुजन समाजाला सत्ता मिळवून देणे हे या पक्षाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. तर आता आपण पुढील पक्ष पाहूया, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना 1999 मध्ये झाली. लोकशाही, समता, धर्मनिरपेक्षता या मूल्यांवर पक्षाचा विश्वास आहे. काँग्रेस पक्षाबरोबर युती करून हा पक्ष 1999 ते 2014 पर्यंत महाराष्ट्रात सत्तेवर होता. तसेच काँग्रेसमध्ये 2004 ते 2014 इतक्या प्रदीर्घ काळात हा पक्ष काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आघाडीचा एक घटक पक्ष होता. तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष समजला असेल. तर पुढचा आहे पक्ष आपला तृणमूल पक्ष, तृणमूल काँग्रेस. ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस या पक्षाची स्थापना 1998 साली झाली. 2016 मध्ये निवडणूक आयोगाने या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता दिली. आणि आपल्याला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता हवी असेल तर नियम काय असावेत आपण इथंच पाहिलेले आहे, याच्यामध्ये आपल्याला दिसतंय सर्वांना. तर पुढं, तर ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस या पक्षाची स्थापना 1998 मध्ये झाली. तृणमूल काँग्रेस पक्षाची स्थापना काही झाली 1998 साली झाली. 2016 मध्ये निवडणूक आयोगाने या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा दिला, मान्यता दिली.
लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि दुर्बल घटकांचे संरक्षण या पक्षाचे प्रमुख धोरण आहे. प्रमुख धोरण काय? लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि दुर्बल घटकांचे संरक्षण. ठीक आहे. तर तुम्हाला सर्वांना राष्ट्रीय पक्ष आता समजले असेल. याच्यामध्ये प्रमुख काय लक्षात ठेवायचं? त्या पक्षाची स्थापना आणि त्या पक्षाचे पक्ष कार्यक्रम किंवा धोरण किंवा विचारसरणी. ओके. यानंतर तुम्हाला या चार्ट मध्ये दिसते 2009 ते 2014 साली विविध राष्ट्रीय पक्षांनी मिळवलेल्या लोकसभेमध्ये जागा. हा चार्ट. ठीक आहे. त्यानंतर आपण पाहूया